अचानक आलेलं वादळ. नमस्कार, माझं नाव गौरी. मी स्वभावाने शांत आणि हसमुख आहे. माझं लग्न मुंबईसारख्या मोठ्या शहरात झालं. माझा नवरा आकाश आर्मीत आहे. तो घरचा एकुलता एक मुलगा. घरी सासूबाई करोना काळातच वारल्या होत्या. त्यामुळे घरी मी आणि आकाश आणि माझे सासरे होतो. सासरे काही फार म्हातारे नव्हते. वय 55 वर्षे, एकदम यंग आणि फिट होते. त्यांच्यासमोर आकाश सुद्धा कधी कधी फिका वाटायचा. लग्नाला फक्त 3 दिवस झाले होते. माझ्या हातावरची मेहंदी ही अजून निघाली नव्हती. तेवढ्यात आकाशला फोन आला. बॉर्डरवरून ड्युटीचा तातडीचा फोन आला. एक सच्चा देशभक्त म्हणून तो लगेच निघून गेला. माझं माहेर सिंदखेडे गावात होतं. खूप लांब असल्यामुळे मी तिथे वारंवार जाऊ शकत नव्हते. आता लग्नाला 3-4 महिने झाले होते. संशापत रात्र. माझे सासरे तसे खूप छान बोलायचे. त्यांच्या मनात काही वाईट असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी त्यांना वडिलांसारखंच मानलं होतं. पण एक रात्र अशी आली. सासरे माझ्या बेडरूमजवळ आले आणि म्हणाले, गौरी, मला माहीत आहे आकाश लगेच निघून गेला. तुझ्या काही इच्छा असतील, शारीरिक गरजा असतील, तर मी त्या पूर्ण करेल. मला आकाशपेक्षा कमी समजू नको. बघ मी किती फिट आहे. हे ऐकून मी थक्कच झाले. मी रागाने म्हणाले, मामाजी, तुम्ही माझे सासरे आहात. तेव्हा हसून म्हणाले, अगं वेडी, मी तर तुझी मस्करी करत होतो. तुला खरंच वाटलं का? आणि ते निघून गेले. मी मनाला समजावलं की चुकून बोलले असतील. मी आकाशला फोनवर हे सांगितले. पण आकाश म्हणाला, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आई गेल्यावर वडिलांनी मला जीवापाड सांभाळलंय. तू मनात काहीही शंका आणू नको. मीही तो विषय सोडून दिला. पण तो धक्कादायक स्पर्श पण त्या रात्रीच्या वेळी मला वेगळाच भास झाला. मी गाढ झोपेत असताना मला कुणाचा तरी स्पर्श जाणवला. ते सासरेच असायचे, जे हळूच बेडरूममध्ये येऊन स्पर्श करून निघून जायचे. मला काहीच सुचत नव्हतं. एकदा माझी तब्येत खराब झाली. सासरे मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली मेडिकलची. सासऱ्यांनी मेडिकलवरून औषध आणले. ती गोळी घेतल्यानंतर का कुणास ठाऊक मला खूप प्रचंड झोप यायला लागली. गाढ झोपेत गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले तेव्हा माझी साडी अस्तव्यस्त आणि माझं पोट खूप दुखत होतं. मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. माझ्या सासऱ्याने माझ्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला हे सत्य होतं. मी कोणालाही काही न सांगता गपचूप डॉक्टरांकडे गेले. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी मला सांगितले, पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. मी रडत आकाशला फोन केला. आकाश तातडीने आला. सुट्टी काढून महिनाभरासाठी घरी आला. पण त्याने वडिलांविरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेतला नाही. उलट मला समजवलं. तो तसाच ड्युटीवर निघून गेला. सत्तेचा पर्दाफाश मला करायचाच होता. आता सासऱ्याचं
सत्य सगळ्यांसमोर मला आणायचं होतं. आणण्यासाठी मी एक चाल रचली. मी पुन्हा आजारी पडल्याचं नाटक केलं. खोकला आणि सर्दीचं नाटक केलं. सासरा आनंदात मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी औषध लिहून दिले. सासऱ्यांनी नेहमीप्रमाणे रिफ्लेक्शन हातातून हिसकावून घेतलं आणि औषध आणली. रात्री सासरे म्हणाले, गौरी, औषधे वेळेत घे बरं का. पण यावेळी मी सावध होते. मी त्या गोळ्या त्यांच्या हातातून घेतला. मी त्या गोळींचा फोटो थेट डॉक्टरांना व्हॉट्सॲपवर पाठवला. डॉक्टरांनी उत्तर आले, यात एक गोळी आम्ही दिलेली नाही. ती तीव्र झोपेची गोळी आहे. माझा संशय खरा ठरला होता. दवाखान्यात नेणं, गपचूप झोपेची गोळी देणं आणि रात्री मागून अत्याचार करणं, या सगळ्यांचा संबंध आता स्पष्ट झाला होता. आता आकाशला हे सत्य कळायलाच हवं. असं म्हटल्यानंतर मी पुढचं पाऊल उचललं. सगळं पुरावा सकट दवाखान्याचं होतं. त्यामुळे मी घरात एक असं नाटक रचलं ज्या जाळ्यात आकाश स्वतः अडकला आणि तो तातडीने घराकडे यायला निघाला. आता बघायचं होतं आकाशला आपल्या वडिलांबद्दल काय वाटतं. यानंतर मी नक्की काय नाटक रचलं, आकाशसमोर सासऱ्यांचं काय पितळ उघडं पाडलं, सत्य कसं उघडीस आणलं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या भाग बघण्यासाठी किंवा ऐकायचं असेल तर व्हिडिओला 500 लाईक्स नक्की करा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरी बघायला भेटतील. भेटूया पुढच्या भागात एका नवीन ट्विस्टसह. धन्यवाद. आकाशला आता चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही मला नक्कीच मदत कराल याची मी खात्री करते. आणि पुढच्या स्टोरीमध्ये लवकरच भेटूया आपण. तर बाय.